सदा न चुको हरी भक्ती वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा पंढरीचा सदा हरिदासाचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा नामा म्हणे कमलापती हेच देवा पुढता पुढती हेच देवा पुढता पुढती हेच देवा पुढता पुढती नामा म्हणे देवापती हेच देवा पुढता पुढती हेच देवा पुढता पुढती हेच देवा पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा 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 सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासा हेची सेवा पै मागत चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित हेच देवा पै मागत चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित चरण सेवा विठोबार खुमार जय जय विठोबार कुमार विठोबार खुमार विठोबार कुमार विठोबार खुमार विठोबार कुमार विठोबार खुमार विठोबार कुमार विठोबार खुमार कुमार विठोबार खुमार कुमार विठोबार खुमार विठोबार कुमार कुमार राम कृष्ण हरी हॅलो महाराज बोल हरी हरी आ याची देवा पै माग याची देवा पै माग हॅलो हॅलो हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत हेची देवा पै माग हेची देवा पै माग हेची देवा ऐ मागत हेची देवा ऐ मागत चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित वाच देई पंढरीला वाच देई
चरण सेवा खंडित चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित वसदेई पंढरीचा वसदेई पंढरीचा येती देवा पै मागता येती देवा पै मागता येती देवा पै मागता हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित 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 वाट जावा पंढरी वाट देई पंढरी चरण सेवा अखंडित 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 वाट देई पंढरीचा वाचल्या पंढरीचा सदा संग हरिदासाचा सदा संग सदा सदा संग सदा 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 संग हरी दादा सदा संग हरिदाता सदा संग हरिदाता सदा संग हरिदाता वात देई पंढरीचा वात देई पंढरीचा जरा संग हरिदासाचा
सदा संग हरिदासाचा 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 सदा संग हरिदासाचा सदा हरिदासाचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा वासदे पंढरीचा वासदे पंढरीचा बोला पुंडली पंढरीनाथ भगवान गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकोबा महाराज बोला रे भाई सब संतान की जय। छत्रपती शिवाजी महाराज भारत माते की जय। विठ्ठल 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 विठ्ठल। हेची देवा पै मागत आवाज गायनाच्या वेळेला विको सोडा आणि इतर वेळेला साधा साऊंड सोडा, मिक्स मध्ये करा रिमिक्स। हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा। जन्म हो का भलते याते जन्म हो का भलते याते कदा न चुको हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा। नामा म्हणे
कमळापती हेची देवा पुढता पुढते वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा विठ्ठल महायोग पिथे तटे भीमरध्यायवरं पुंडलिकाय धातु मुनीन्द्रेहि समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगं पांडुरंगा करू प्रथम नमन प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन प्रथम नमन प्रथम नमन प्रथम पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संगाजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संगाजिया संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने हरी बोल कथेचा विस्तारू त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका बाबाजी सद्गुरू दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंपलां भोज तेजस प्रदेशां विरींद्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उतारा नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उतारा नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उतारा नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उतारा नमो ज्ञानेश्वर 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 निवृत्ती उधारा सोपान देवा निवृत्ती उधारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावावे आदत्राय जननी देवाची निवृत्ती उधारा सोपान देवा निवृत्ती उधारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावावे जननी देवाची देवराज शव्यमान पावन दीपंकजं व्यालयज्ञसूत्रमेन्दो शेखरं कृपाकरं नारदादि योगिवृन्द वन्दितं दिगम्बरं काशिकापुराधीनाथ कालभैरवं भजे मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं हे दुःख प्रपद्ये भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार हे दुःख भंजन मारुती नंदन
वसुतं देवं कंसचाणूर्यमर्दनम् देवकी परमानंदोरम कृष्ण वंदे जगद्गुरु संपादित ज्ञानांचे विदाय भक्ती विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतम सुविचार युक्तम नमामि जोगम सेवेलागी सेवक झाला तुमच्या लागलो निज चरणा आवो स्वामी तुकया देवा एवर न करावा भेरा सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कृती अखिल गुरु निधान करुणा वर्णालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पंढरी परमात्मा ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य तेजोनिधी अखंड समाधिगण असणारे अलंकापूर निवासी संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली आणि जाळोनी संसार बैसलो अंगणी संसाराची राख रांगोळी करून परमार्थाचा ज्यांनी कळस केला असे देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबा राय आणि शांतही आहे श्रीमंतही आहे आणि संतही आहे असे महाराष्ट्रामध्ये तीनही उपाधी ज्या महात्म्याला शोभून दिसतात ना असे पैठणचे शांती ब्रह्मनाथ बाबा आणि जगाच्या मालकाने ज्याच्या कीर्तनात नाचावं एवढंच नव्हे तर ज्याच्या हातून खीर खावी नैवेद्य खावा असे संत श्रेष्ठ नामदेव महाराज आणि सर्व साधू संतांच्या असीम कृपेने अविरत चालत आलेली ही वारकरी संप्रदायाची ज्ञानगंगा प्राप्त स्थळी प्राप्त वेळी आजचा निवडलेला अभंग हा जागरमय आणि एवढंच नव्हे तर माझ्यासारख्या पामराला ही सेवा या ठिकाणी जी मिळाली त्याबद्दल मी प्रथमतः धन्यता व्यक्त करतो एवढंच नव्हे तर हे संपूर्ण असणारं वारकरी साम्राज्य अरे ज्याची मृदुंगाची थाप या महाराष्ट्राच्याही पहिल्या तीरावर जावी ना असे माझे महाराज माऊली आणि याच असणाऱ्या महाराष्ट्राच्या मातीचं मोती बनविण्यासाठी आपल्या जवळ असणारी अलंकापुरी नगरी अरे अनेक वर्षापूर्वी ज्याचा आपल्याला लोभ झाला परंतु तुम्ही आम्ही या सर्व भाविक भक्तांनी या ज्ञानेश्वरीचं हे भाविकमेचं ह्या भावार्थ दीपिकेचं अक्षरशः हाता पायाची चमडी काढली ना तरी सुद्धा त्याची सेवा आपल्याच्याने कधी होणार नाही हा जीवनाचा पालापाचोळा आपल्या पामराच्या वाट्याला येतो आहे म्हणून हे सर्व गायन वृद्ध महाराज हे सर्व रामकृष्ण हरी त्याचप्रमाणे आमचे या ठिकाणी पाहुणे आणि हरिभक्त परायण विलास महाराज मोहिते पाटील एवढंच नव्हे तर ज्यांच्या कृतज्ञतेने हा या ठिकाणी सप्ताह चालू राहतो असे संपूर्ण असणारे या महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अंदाज समितीचे माजी अध्यक्ष आणि आमचे लाडके कार्यसम्राट आमदार माननीय दिलीप अण्णा मोहिते पाटील एवढंच नव्हे तर पुणे विद्यापीठाचे कुलगुरू माजी प्राचार्य शिवाजीराव मोहिते पाटील यांच्याही कृपेने अथक प्रयत्नाने आणि हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे फिजिकल डायरेक्टर आमचे योगेश कुमार मोहिते पाटील महाराष्ट्रभर विद्यार्थी दर वेळेला झळकतात
ते हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे आमचे जीवच्च कंठच्च मित्र योगेश कुमार मोहिते पाटील आणि विनेकरी भानुदास हरिभक्तीपरायण मोहिते पाटील या सर्वांचं नव्हे तर असणारे माझ्या साथीला चोपदार, अक्षरशः चोपदार आहेत. मला शरीरयष्टी तशी आहे ना, म्हणून बॉडीगार्ड म्हणून मला आज चांगले शोभणार आहेत. हे सर्व गायन वृंद, हे बालयुग आजच्या युगामध्ये ज्याची गरज आहे ना, ते खरंच असणार हे आदरणीय बालवृंद, या सर्वांसाठी एकदा मी प्रणिपात करतो. माझ्या समोर असणारे यूट्यूब चॅनलचे संपूर्ण असणारे माझी टीम, अर्थातच त्या ठिकाणी शाहीन फोटो स्टुडिओ, सर्व सहकारी मित्र, या सर्वांना मी या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी प्रणिपात करतो आणि या ठिकाणी धन्यता व्यक्त करतो. विठ्ठल 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 हॅलो हॅलो. या परमेश्वराचं भक्तीचं भावाचं नातं आपल्याला त्या ठिकाणी करायचं असतं आणि म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये असणारं सामर्थ्याचं कर्तव्य जे आहे ना, ते वारकरी संप्रदायाचं कर्तव्य. अरे जन्माला येऊन केलं काय, परंतु त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाला जो त्या ठिकाणी जिव्हाळ्याने जवळ जाऊन आपुलकीने भेटतो, तो त्या ठिकाणी असणारी ही मोहितेवाडी म्हणजे नाही, तुम्हा आम्हा सर्वांची मन ज्यांनी मोहित केली, अशी एकदा मोहितेवाडीसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. सगळ्यांचं मन मोहित केलं. अरे भगवान परमात्मा गोपाल कृष्णाच्या मनातला असणारा जो ताईत आहे ना, आमच्या या ठिकाणी दादा मोहिते पाटील, दादा हरिभक्तीपरायण, फार वर्षांपासून असणारं हे जुनं खोड आहे. येवलेश्वर रोप लावी येले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी आणि मोगरा फुलला. अरे सुगंध घ्यायला तर तुम्ही आम्ही असतो. वारकरी संप्रदाय आहे ना, आपण सर्व या महाराष्ट्राच्या मातीतले मोती बनविणारे आहे आणि विशेष म्हणजे अलंकापुरी नगरीच्या असणाऱ्या आपण टोकावरती आहे. एवढंच नव्हे, संत सज्जनांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही विभूषित भूमी आहे. या भूमीचं कर्तव्य देवाने आपल्याला देव दिलेला आहे. देवे दिला देव भजन गोमाता, देवे दिला देव भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा, देवे दिला देव भजना गोमटा, देवे दिला देव भजना गोमटा. अरे आपल्याला एवढा देह दिलेला आहे, भगवंताने जे आपल्याला दिलंय ना, त्याचा विचार करा. खरं वास्तविक पाहत असताना संत सज्जन होऊन गेले. किती वर्षांपूर्वीचा इतिहास रचून ठेवला. माय बापा हो, इतिहासात सर्वच दिवस जातात, पण हाताच्या बोटावर मोजून उरतील ना, एवढेच त्या इतिहासाची आठवण ठेवतात. आणि ही आठवण आपल्या वारकरी संप्रदायाने सदैव टिकून ठेवलेली आहे. याचाही मला सार्थ अभिमान वाटतो. अमृत है हरि नाम जगत में, इसे छोड़ विषय विष पियना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, काल सदा अपने रस घोले, ना जाने कब सिर चढ़ बोले, हरि का नाम जपो निश्वासर, इसमें साल महीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. केवळ हरिनाम जर नसेल तर मुखातून हरिनामासाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी अपेक्षा केली पाहिजे. वारकरी संप्रदायाचं हे जे आहे हे दैवत आपल्याला. म्हणून इतना तू करीना स्वामी, जागराच्या निमित्त आपल्याला मागणी काय करावी परमेश्वराकडे, हे भगवंताकडे मागणी करताना भाविक भक्त म्हणतोय, इतना तू करीना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद गोपाल नाम लेकर, तब प्राण तन से निकले, उस वक्त जल्दी आना,
नहीं श्याम भूल जाना, राधे को साथ लाना, तब प्राण तन से निकले। गंगा जी का तट हो, जमुना का बंसी बट हो, मेरे सावधानी तट हो, तब प्राण तन से निकले। अरे मरेपर्यंत आहे ना, देहांत काली तू सामने हो, बंसी बजाते दिल को लुभाते, असा परमेश्वर असावा। अरे नामासाठी ज्याने सदैव चिंतन केलं, आपण काय मागतो? सोने चांदी दाग दागिने इमला माडी आणि साडी, हे सर्व मागण्यामध्ये अर्थ नाही माई बापा हो। वाढावे संतान ग्रही व्हावे धनधान्य, ग्रही व्हावे धनधान्य, ग्रही व्हावे धनधान्य। म्हणून एवढं जर आपल्याकडे असेल तर त्याचं निर्माण केलेलं सात्विकतेचं नातं आपल्याला असं पाहिजे। गर्व कधी करू नका। उगवणारा भगवा सूर्य कधी आपल्याला धर्माच्या रंगाची ओळख सांगत नाही। माथ्यावर असणार निळभोर आभाळ कधी आपल्याला बौद्ध धर्माच्या रंगाची ओळख सांगत नाही। मयूरपंखी श्रावणातील नटले थटलेली हिरवीगार वसुंधरा कधी आपल्याला मुस्लिम धर्माच्या रंगाची ओळख सांगत नाही माय बापा हो। तर एक दिवस कपाळाला गंध लावून देवाच्या देवालयामध्ये जाऊन धर्माचे धिंडवडे काढणारा माणूस आपल्याला मात्र निश्चित दिसतो। अरे एक दगड मंदिरात जातो माय बापा हो, एक दगड मंदिरात जातो तर त्याचा देव होतो, आणि एक माणूस मंदिरात जातो तर त्याचा हैवान बनतो। आणि एवढाच नव्हे, मंदिरात जाण्याची सुद्धा गरज नाही। ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए, ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए। इंसान जहां भी जाए वहां मंदिर बन जाए, वहां मंदिर बन जाए। अरे माणसासाठी माणसा कधी होशील माणूस। कृपाशीर्वादाने चालत आलेली अविरत ही सेवा आहे, आणि या अविरत सेवेमधलं हे पुष्प आपल्याला या ठिकाणी महत्वाचं आहे। देवाकडे काय मागावं हेची देवापै मागत चरण सेवा अखंडित। चरण सोपं नाहीये बाई बापा हो। चरण आज आपण सगळ्यांना म्हणतो हाताला धरायचं नाही। अरे वारकरी संप्रदायात एवढी ताकद आहे, हाताला नाही पायाला स्पर्श करायचा। प्रभू श्री रामचंद्रांनी सुद्धा तेच दिले, आणि याच भाविक भक्ताचं सर्व आपल्याला त्या ठिकाणी महत्वाचं आहे। राम हा उच्चार तरीच बैसे वाचे, राम हा उच्चार तरीच बैसे वाचे, राम हा उच्चार तरीच बैसे वाचे, राम हा उच्चार कैसे कैसे वाचे, राम हा उच्चार तरीच बैसे वाचे, राम हा उच्चार तरीच बैसे वाचे, राम हा उच्चार कैसे कैसे वाचे, राम हा उच्चार कैसे कैसे वाचे। अनंत जन्मीचे होय पुण्य, होय पुण्य, अनंत जन्मीचे होय पुण्य, होय पुण्य, अनंत जन्मीचे होय पुण्य, होय पुण्य, अनंत जन्मीचे होय पुण्य, होय पुण्य। अनंत जन्माचं पुण्य आपल्याला असायला हवं आहे। म्हणून कुणाच्याही मुखामध्ये राम हा शब्द येणार नाही। मरताना देखील श्वास आहे ना, हे परमेश्वरा मला काय देतोस रे तू? या भोळ्या भाविक भक्ताला पामराला तू काय देतोस?
अखंड चिंतनाची सेवा जी आहे ना, ती देवाची सेवा मला माहीत पाहिजे. वयाच्या 8व्या वर्षापासून जी काही पायवारी केली, माझे संत श्रेष्ठ गुरु मणी, ज्याला म्हणता येईल नामदेव महाराज. अहो, नामदेव महाराजांचाच अभंग आहे हा, आणि तो मी मुद्दाम निवडलाय. सर्वजण सेवा करतात, पण लहानशा वयात सेवा करणारा हा भाविक भक्त जो होता ना, पंढरपूर निवासी माझे नामदेव महाराज. एवढंच नाही तर एक वेळेला काय झालं, वडील दामासेठ शिंपी, आई गोनाई, आणि एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी जनाई दाशी सुद्धा सहवासीला होती. एक दिवशी कपडे विकायला लावलेलं होतं. कपडे विकायला लावल्यानंतर नामदेव महाराजांनी सर्व गावभर फिरवलं. एक कपडेवाला, फेरीवाले आल्यानंतर कपडे घेतात. आता दररोजच कपडे घेण्यासाठी आपल्याला याच्या त्याच्यामध्ये जायचं आणि क्लॉथ सेंटर मधून पाहिजे तसा रंग चॉईस करायचा. आपल्या मनाचा रंग बदला नाही. निर्मळ जीवन काय करील साबण, साबण काही करणार नाही. बगळ्यासारखं दिसण्यासाठी काही नाही. कावळाही काळा, कोकिळाही काळी, कावळाही काळा, कोकिळाही काळी, पण वसंत समयी कोकिळाच कुहू कुहू गाई, कोकिळाच कुहू कुहू गाई. आणि म्हणून नामदेव महाराजांनी कपडे विकले. कपडे विकल्याच्या नंतर ते थेट त्या ठिकाणी आले. कोणी कपडे घेणार? कोणीच कपडे घेत नव्हतं. रस्त्यामध्ये त्याला दगड धोंडे दिसले. नामदेव महाराज होते. ए फत्रोबा, ए धोंडोबा, ए चेडोबा, ए गोंदोबा, उघडे दिसले बिचारांना. स्वामी विवेकानंदांनी सांगितले, अरे दगडाला वस्त्र घालण्यापेक्षा माणसाला थंडी गारठ्याने जे कुडकुडतात ना, भुकेने जे व्याकुळ झालेत ना, पाण्याचा थेंब ज्यांना मिळत नाही ना, त्याला तुकडा द्या आणि त्याला थेंबभर पाणी द्या. हेच जीवन आपल्याला खूप महत्वाचं आहे. काय देतो आणि काय मागतो. परंतु त्या ठिकाणी त्या चेडोबा गोंदोबाला सर्व काही कपडे अंगावर पांघरून नामदेव महाराज आपल्या घरी आले. वडिलांनी सांगितलं, बाळा. काय बाबा, कपडे विकलेस? होय बाबा. अरे पैसे कुठे आहेत? नाही बाबा, आठवड्याचा वायदा केलाय. आजकाल उधारीवर धंदा असतो. मग उधारी आहे तर 8 दिवस झालेत, जा आता घेऊन ये पैसे. दगड कधी पैसे दिलेले मायबापाव ऐकले कुणी? दगड कधी पैसे देणार नाही. ते पैसे त्या ठिकाणी घेण्यासाठी मागणी करू लागलेत नामदेव महाराज. कुणाकडे? दगडोबा, धोंडोबा, फत्रोबा, चेडोबा, गोंदोबा. अरे तुमच्याकडे आलोय. वायदा टळू देऊ नका. वाचनाला मी पक्का आहे. जरी जातीने शिंपी असलो तरी वचनाने पक्का आहे. माझ्या भगवंताची कृपा आहे. मला मागायलाही शिकवलंय आणि द्यायलाही शिकवलंय. एक हाताने द्यायचं आणि एक हाताने घ्यायचं हे मला शिकवलंय. द्या, नाही देणार, नाही देत. चला माझ्या पप्पाच्या समोर. उचलले डोक्यावर दगड धोंडे आणि आणले अंगणात. बाबा नामदेवा, अरे आलास बाळा. पैसे आणायच्या ऐवजी हे काय रे, दगड धोंडे डोक्यावर उचलून आणलेस तू? दगड धोंडे डोक्यावर म्हणता? अहो ते माझ्याशी वायदा केलाय. नाही पैसे दिले त्यांनी, नाही दिले. मग त्यांना उचलून घेऊन आले. दगडाचं काय करू मी? पहा, चरण सेवा अखंडित. जे दगड होते ते अंगणात टाकल्याबरोबर त्याचे सोनं झालं मायबापा. हो सोनं. सोन्याच्या दगडाची खबर ज्याच्या त्याच्या रानामध्ये जिथे दगड पांघरलेले होते ते मालक लगेच आले हातात दांडकी काठी घेऊन. ए नामा बाहेर रे, ए दामा बाहेर रे. आलो आलो. का? सोन्याचे दगड आहेत. बाळाने काय खेळ केला हे काय माहित असणार. आणि म्हणून त्या ठिकाणी ते दगड घेण्याचं काम केलेलं आहे. दगड पाहिले तर ते कधी पैसे देणार आहेत? नाही देणार. त्यांनी सांगितले, हे दगड आम्हाला घेऊन जायचे. उचला. उचलले. मागणी केली, घेऊन गेले. उचलत असताना सोन्याचे होते आणि जाग्यावर नेऊन ठेवले ना, ते पुन्हा दगडच झाले. पहा, चरण सेवा अखंडित. हेची देवा पै मागत. अरे हे मागितलं आहे आणि ते तुम्ही देताय का? आणि म्हणून हा असला तुम्हाला असणारा नाद कुणी सांगितलाय? एवढंच नाही, जो नैवेद्य खालाय तो नैवेद्य सुद्धा कुणाचा आहे. आणि तो नैवेद्य खाण्यासाठी त्या ठिकाणी सांगितले, माझ्या आईने मला सांगितलंय, देवा तू माझ्या हातून नैवेद्य खालाच पाहिजेस. काय हट्ट आहे? बाल हट्ट, स्त्री हट्ट.
नैवेद्य खाणारा तू? मला सांगितलंय माझ्या आईने बाबा नाही आज, म्हणून नामदेवा काय गाई जाणार राऊळात? जातो आई, आज्ञा पाळणं काम आहे. पहा ना, घर चालवायचं असेल तर घर असावं घरासारखं, नको तर नुसत्या भिंती. तेथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. डोळ्यांतही अश्रू असावे, त्यालाही असावा अर्थ. उगाच विनाकारण कुणाला तरी भाडोत्री ठेवल्यासारखं रडायचं नाही, हे इथून आलं पाहिजे. आणि म्हणून ते ठेवण्यासाठी देवा नैवेद्याचा जो वास आहे तो मला त्या ठिकाणी महत्वाचा आहे. अरे एवढंच नाही तर माझ्या पंढरी परमात्म्याचं रूप आपल्याला महत्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. 12 ज्योतिर्लिंग दैवतापैकी असणार ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ. औंढा नागनाथ महाशिवरात्रीचा सण समारंभ, जिकडे तिकडे रोषणाई झगमगाट झाली होती औंढा नागनाथला. नामदेवांना वाटलं माझा पंढरीचा दरबार आहे, मंदिरामध्ये राऊळामध्ये कोणीही नाही, जावं म्हणून कीर्तन सुरू केलं. कीर्तन सुरू करताना संपूर्ण दर्शन बारीची वारकरी संप्रदायातले लोक गर्दी करू लागलेले आहेत. इकडं कीर्तनाला लोक बसतात, दर्शन बारीला पुजाऱ्यांची काही मलई असते, मलई, ती मलई यायची बंद झाली. सर्व कीर्तनात बसले. येणार काय? काखेत कळसान गावाला वळसा, आडात नाही तर पोऱ्यात येणार कुठून? आणि म्हणूनच मग त्या ठिकाणी नामदेव महाराजांचं हे संपूर्ण वैभव साम्राज्य कीर्तनातलं पाहिलं. पुजारी धावून आले, ए नामदेवा, ओ बुवा, बाद झालं तुमचं कीर्तन, चला बाहेर. राऊळात कीर्तन करायची जागा आहे काय? हा काय पंढरपूरचा दरबार वाटला की काय तुम्हाला? चलो जाऊ यहाँ से. काहीच बोलले नाही. संत हृदय नवनीत समान, संत हृदय नवनीत समान, बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणोनिया. अरे संतांचा जन्म कुणासाठी झालाय? जगात जेथे दुःख आहे ते संतांना दिसलंय, चांगलं दिसलं नाही. कुणाची पाची दिसली नाही, बारसं दिसलं नाही, वास्तुशांती दिसली नाही, लग्न समारंभ दिसला नाही, सणारंभ हे तर मुख्या प्राण्यावर दया करणं. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. नाहीतर साधू जगामध्ये भरपूर आहे. आपली पाहण्याची दृष्टी तशी आहे, जसा चष्मा तसा असतात. अंगी लावून या राख डोळे झाकून करती पाप, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू. नामदेवा जा बाहेर. राऊळाच्या बाहेर आपलं संपूर्ण मृदुंग उच्चारला. 4-2 असणारे टाळकरी होत्या काळामध्ये बाहेर घेतला आहे आणि त्या ठिकाणी पुन्हा झाडाखाली कीर्तन सुरू केलं. हे देवा विठ्ठला, राग आला का रे तुला? काय चुकलं का रे माझं? राऊळात कीर्तन केलं या भोळ्या भाबड्याने, पंढरीचा दरबार समजले मला. मी कीर्तन करतो ना, वाईट वाटलं तुला? शब्द चुकले माझे. पदरात घ्यावे मुकाट्याने लेकरासारखं, पांघरून घालावं रेशीम धाग्यासारखं. आईने जसं कवेत घ्यावं तसं मला तू सांभाळलंस रे लहानपणापासून. आई बाबांच्या आज्ञे व्यतिरिक्त राहिलो नाही परमेश्वरा. हट्टापायी मागणी केली आणि नैवेद्य खायला लावला देवा तुला मी. राग आला त्याचा सूड माझ्यावर काढतोस? नाही नाही नाही. पाहता क्षणी कीर्तन जोरात चालू होतं आणि पाहता काय, राऊळाचं तोंड ज्या दिशेला नामदेव महाराज होते त्या दिशेला राऊळाचं फिरविले तोंड. देऊळा जगा माझी ख्याती, फिरविले 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 देऊळा जगा माझी ख्याती, फिरविले
देव वसे चित्ती त्याचे असावी संगती. संगती जर असल ना तो कुसंगती का फल तो बहुत बुरा मिल जाता है. म्हणून संगत नेहमी चांगली करावी. देवाची संगत केली, मागणी केली, परमेश्वर त्याला प्रसन्न झाला. ते मुख पाहिलं, सुंदर मुख कमळ कस्तुरी मळवटे, उभा देखिला तटे भिवरेच्या, मकराकार कुंडल श्रवणी ढाळ कंठी गळा वैजयंती मुक्तामाळ, शंख चक्र गदा पद्म बहुकरी गरुडवान हरे देखिला, चोखा म्हणे सर्व सुखाचे मेराशी, आमुचा पंढरीशी बाप उभा. अरे जगाचा मालक आमच्यासाठी उभा आहे, आधार आहे. तुम्ही रावळाच्या बाहेर काढता मला, भाबड्या भोळ्या भक्ताला. देवा अरे तुझं रूप त्या ठिकाणी पाहिल्यावर मला कसं वाटतंय. एवढंच नाही तर ज्या वेळेला या नामदेव महाराजांचं झोपडं जळालं, रात्रीची वेळ होती, भयान काळोख अंगारावर पाघरलेला होता, झोपडं कोणीतरी दुश्मनाने जाळलं. संतांनाच मी आता सांगितलं की संतांनाच दुःख वाटायला असतं. म्हणून संत हे दुसऱ्याच्या वाटेतले काटे काढण्यासाठी त्यांचा जन्म. हे मायबापा हो, फुले अंथरण्यात त्यांचा जन्म आहे. आणि आपला जन्म काय आहे? आयत्या फुलावर चालणे, आयत्या पिठावर रेघोट्या मारणे, आयत्या बेळात नागोबा असणे, आधीला पदी आणि घुबडाला गादी. टुनुक 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 नाचलं म्हणजे मला आमदार व्हायला पाहिजे असं नव्हे रे. मला पदाची ऊब नाही, सोन्या चांदीची ऊब नाही माई बापा हो. जगायचं किती किती जगला याला किंमत नाही. 1000 वर्ष शेळीचे जीवन जगण्यापेक्षा एक दिवस जगा आणि मरा, पण वाघ होऊन मरा. पण भाविक भक्ताने संता रूपातला वाघ आहे. वाघाचेही प्रकार आहेत. बिनदाताचा वाघ, दातावाला वाघ. फक्त वाघ जर म्हातारा झाला तर तो फक्त हाडच चघळतो, कुत्र्यासारखं गवत कधी चघळत नाही मायबापा हो. आणि हे गवताचं तृणधान जे आहे त्याला असणारी वज्राची धार आहे. गवताला ही गवत कधी समजू नका. एक चिंगारी भी आग का गोला हो सकती है, एक ठिणगी सुद्धा आग होऊ शकते. नेव्हर ऍडमिट द पेन. आपलं दुःख कधीही उघडे करू नका. संतांनी तेच केलं. रडू रडू कधी जगाला सांगितलं नाही, तर हसू हसू सांगितलं आणि दुसऱ्याचं दुःख रडू रडू ऐकलं. याला म्हणतात संत आहेत. आणि त्या संतांची असणारी विभूती जशी आपल्याला आहे तसं ते जळालेलं झोपडं पाहिलेलं आहे. झोपडं जळत असताना पाहिल्यावरती लक्षात आलं, पहाट झाली, दाशी जनाईला जाग आली. नामदेवा, आई गोनाई, कारभारीन राजाई, अहो आपलं झोपडं जळालंय, उठा. पाहतात तर नजर उघड्या आभाळाकडे गेलेली होती. छतावरचं जळलेलं संपूर्ण जे होतं ना ते गवताचं रातोरात त्या विठ्ठल परमात्म्याने दूर फेकलं होतं. तो निवारणार आहे. काय मागितलं होतं? हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित. मला धन दौलत बंगले माडी नको हे देवा परमेश्वरा, मला तुझं नामाचं चिंतन आहे. म्हणून नामासाठी तरविणारा तो साक्षात विठ्ठल भगवंत आहे. देवाची रूप एकच आहे. भगवान परमात्मा गोपाल कृष्ण प्रभू श्री रामचंद्र सर्व अवतार एकच आहे. माझे हनुमंत बलिराम दादा सर्व सर्व एकच आहे. माणसात सुद्धा देव आहे पण तो दिसत नाही. गिरी महाराज दिसतात, ते नाशवंत आहे. नाशवंत देह जाय एकांताशी. पण आपल्याला वारा दिसत नाही पण तो सत्य आहे. गिरी महाराज दिसतात तरी ते विनाशकारी आहेत, पण वारा मात्र उघड्या डोळ्यांना आपल्याला दिसत नाही. अरे राग बाजूला सारा विस्तव दिसेल, ढग बाजूला सारा आभाळ दिसेल, अज्ञान बाजूला सारा ज्ञान दिसेल. वारकरी संप्रदायात विठ्ठलाचं नामस्मरण, तुळशीची माळ गळ्यात घाला, विठ्ठल भगवंत दिसेल. आणि हे भगवंताचं रूप जर पाहायचं असेल ना तर निष्पाप या जगामध्ये आपल्याला पाहण्यासारखं पाहिजे. उदात्त अंतकरणाने भगवंताची सेवा केली पाहिजे. पितांबर पाहिला, हे देवा, अरे जळणारं झोपडं तू दूर फेकलंस, माझ्यासारख्या पामराला तू दूर केलास. एवढं सुंदर रूप तुझं पाहून ते काय जळले ते न पाहता
नंदादीप मात्र घरामध्ये तसाच तेवत राहिला होता. त्या नंदादीपाकडे पाहिलं. विठ्ठलाचा पितांबर जळलेले त्याच्यावरती छोटे छोटी छिद्र होती. त्या छिद्राकडे नामदेव महाराज पाहत राहिले. डोळ्यांमध्ये एका आसू आणि एका हसू होतं आणि भगवंताला पाहत त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, 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 पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने वेदियल तेने वेदियल मन, तेने वेदियल मन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने वेदियल तेने वेदियल तेने वेदियल मला, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. नंदाचं रूप पाहिलं. साक्षात परमेश्वरा, अरे मला भूक नाही उरली रे या पोटामध्ये. हेची देवापै मागत चरण सेवा अखंडित, वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. चांगल्याची संगत मला मिळू दे देवा. मरण आलं ना तुझ्या द्वारात येऊ दे. आजही आपण पंढरपूरला जातो, नामदेव पायरींचं पहिलं दर्शन घेतो मायबापा हो. नामदेव पायरीचं दर्शन घेतल्यानंतर रावळात जाण्यापेक्षा आपल्याला साक्षात विठ्ठलच त्या पायरीवरती आपल्याला नतमस्तक झाल्यासारखं वाटतं. या भाविक भक्ताची सेवा याच्या त्याच्या संग काय आहे. अरे फक्त भाविक भक्ताने वारीमध्ये जावं आणि आपलं केवळ चिंतन त्या ठिकाणी करावं, एवढंच त्या ठिकाणी आपल्याला असणाऱ्या अभंगाच्या पहिल्या चरणातून. हेची देवा पै मागत, 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 हेची देवा पै मागत. चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित, वास देई पंढरीचा, वास देई पंढरीचा. चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित, वास देई पंढरीचा, वास देई पंढरीचा. परमेश्वराचं साक्षांत रूप आपल्याला त्या ठिकाणी दिसलेलं आहे. म्हणून पंढरीसाठी आपण ज्या ठिकाणी आहे ना तेथे पाहिलं पाहिजे. मनातला देव आपल्याला पाहत असतो. कुठे शोधिसी रामेश्वर, अन कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला, हृदयातच उपासी. पहा, हृदयात उपासी असणारा भगवंत त्या ठिकाणी शोधायला शिका आणि तेच आपलं साक्षात रूप आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय.
वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. दृष्टांत तुम्हाला देतोय. हे हिंदवी स्वराज्य व्हावं अशी मातोश्रींची इच्छा. जन्माला आलेला पुत्र राजा शिव छत्रपती. बाळा काय आई? अरे शहाजी राजे, तुझे वडील धामधुमीच्या काळात आपलं अखंड स्वराज्य आपल्याला मिळवावं ना. अरे प्रत्येक बळीराजाच्या डोळ्यामध्ये पाणी येत आहे. आसू टपकतात. पुसावस वाटतं ना तुला? काय करू आई? अरे राज्याभिषेक केला. 12 बलुतेदार, 18 अलुतेदार, सर्व मराठमोळा मराठा साम्राज्याचा विस्तार आपल्या बरोबर घेतला. रायरेश्वराच्या मंदिरामध्ये गेले आणि प्रतापगडावरती रायरेश्वराच्या महापिंडीवरती करंगळी कापून रक्ताभिषेक केला माझ्या राजा शिव छत्रपतींनी. अनेकांनी साथ दिली राजा. अहो दिल्या भाकरीला आणि मिठाला जागणारे आम्ही मावळे. भीत नाही अंधाराला. आभाळाची साथ हाय आणि मरेल मोडेल पण वाकणार नाही. मराठे मर्द मावळ्याची जात हाय. काय सांगितलं तुम्ही? काय मागितलं? हिंदवी स्वराज्य व्हावं की आईची इच्छा? तुमची आई माझी आई आहे. कोण जात कोण पात सर्व एकच आहोत. सगळ्यांचं रक्त एकच लाल आहे. माणूस तेथून एक आहे. माणसाने माणसासाठी माणसा माणसा कधी होशील माणूस याच्यासाठी विचार केला पाहिजे. क्षणभर जन्मामध्ये नश्वर जगतामध्ये जगायचंय किती, जन्माला आला किती, जगला किती याला किंमत नाही. आमच्या ज्ञानेश्वर माऊलींसारखं जन्माला कमी वयात येऊन केलं काय ना ते महत्वाचं आहे. अरे फुलपाखराचं जीवन 14-15 दिवसाचं येऊन लुटुपुटू आनंदावरून या फुलावरून त्या फुलावर बागडतं. मग आपण तर माणूस आहे. सर्व असणाऱ्या प्राणी मात्राला आपल्या जवळ घेऊन दिशा दाखविणारे आपण अंगुली मास्टर आहोत. शिवबा राज्याभिषेक केलेला आहेस. कामगिरीला गेलेले आहेत. पावसाळ्याचा दिवस, धो धो पाऊस पडतोय. पन्हाळ गडावरती असणारा पाऊस, पावसाळ्याचे भर दिवस. चोहीही बाजूने सिद्धी जोहारने त्या पन्हाळ्याला वेढा घातला होता. 4200 मोगल फौज आणि यांची फक्त 1200 अर्थातच 1200 मावळे. करायचं काय राज? बाजीप्रभू देशपांडे साथीला होते. त्यांच्या बरोबर असणारा न्हावी समाजाचा शिवा काशीद हुबेहूब डुप्लिकेट जसाच्या तसा दिसणारा. राज काय मित्रा, द्या आम्हाला, द्या तुमची तलवार द्या राजा आम्हाला. काय मागणी केली पहा राजांकडे. राजे सुद्धा देवासारखेच होते. राजा तुमची तलवार द्या आम्हाला. राजा द्या तुमचा मुकुट आम्हाला. राजा द्या तुमचा अंगरखा आम्हाला. अहो द्या 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 द्या. दिलं तर बाळा तुला माहित आहे काय होणार आहे? काय होणार आहे राज? तुला जाताना शिवा काशीद नाही तर छत्रपती शिवाजी राजा म्हणून जावं लागणार आहे आणि तेथे गेल्यावर तुला मरावं लागणार आहे. तो छत्रपती शिवाजी राजा म्हणून माग येता येणार नाही. तो सिद्धी जोहार माथे फिरू आहे. तुला तो निश्चितच मारणार, ठार करणार बाळा. याचा विचार करून राजा अहो द्या आम्हाला, द्या, घेतो आम्ही. तुम्ही सांगता काय? अहो लाख मेले तर चालतील पण लाखों को एक पोसने वाला पोशिंदा मत मरो. तुम्ही मेलं नाही पाहिजे राज, जंगलं पाहिजे तुम्ही. तुमचं जीवदान आम्हा सर्वांना महत्वाचं आहे. जन्माला आलो शिवा काशीद म्हणून आणि मरायचंय छत्रपती शिवाजी राजा म्हणून. छत्रपती शिवाजी महाराज की राज आलेल्या असावलेल्या डोळ्याने माझा शिवा काशीद तयार झाला. पालखीमध्ये बसला.
प्रताप गुजरांच्या पालखीमध्ये शिवा काशीदला बसवलं आणि बाजी प्रभू देशपांडेंच्या पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याकडून विशाळ गडाकडे राजा सुखरूप पोहोचा प्रणिपात अखेरचा तुम्हाला. कडकडून भेटला माझा राजा, कवटाळून मिठी मारली. मित्रा, अरे कोण रे, काय मागितलं तुझ्याकडे? अरे मी मर्द मराठा मावळा, तू नवी समाजाचा. जात पात नाही मानली राजा आम्ही, अजूनही तुमच्यासाठी मरायला तयार आहे. उदात्त अंतकरणाने सेवा करायला तयार आहे. वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. तुमच्यासारखा संघ मला मिळाला, जन्माला आलो याच सार्थक झालं. राज प्रतापगडावर पोहोचले. सिद्धी जोहारने तुकडे तुकडे केले. शिवा काशीदला पोत्यात भरलं आणि नजराना थेट प्रतापगडावर त्या ठिकाणी पाठवलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. त्या ठिकाणी प्रतापगडावर माझ्या छत्रपती शिवाजी राजाने दशक्रिया विधी सर्व पार पाडलं. पण त्या आईच्या काळजाला आणि धर्मपत्नीला काहीच माहीत नव्हतं. माई बापा हो, कोण सांगणार? अरे जगात सगळी दुःख सगळ्याला सांगतात, पण एकुलता एक पोटचा गोळा निवडल्यानंतर काय सांगावं त्या आईला? अरे जशी पक्षीन भिरभिरीन व्हावी, हरणाचं पाडच जसं जंगलात चुकावं, भर चक्रीय वादळात एखाद घरट लहान पिल्लू जसं कोलमडून जावं, तशीच अवस्था झाली माझी त्या ठिकाणी त्या मातोश्रींची. छत्रपती शिवाजी महाराजांनी 20 दिवसाच्या नंतर निरोप पाठविला, पत्र पाठवलं. आई तुम्हाला भेटायला येतोय. पत्र भेटलं. आईच्या हातातलं पत्र वाचून दाखवलं. अगं सुनबाई, काय मा सासूबाई? आता सासूबाई नाही तर नावाने सासू तर सासू, नाहीतर डोळ्यातून आसू. सुरुवातीला आई मम्मी काही म्हणायचं, पण 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. आता नाही, सुरुवातीपासूनच सासूचे दिवस असतात. पण असं करू नका. अहो आपल्यालाही ते एक आहे की कुणी कुणाला एवढं नातं गोतं ठेवत नाही. माणसातला माणूस जपावा म्हणून त्या ठिकाणी मा का माझा पुकार केला? अगं या रयतेचा राजा छत्रपती शिवाजी राजा भेटायला येणार आहे आणि माझ्या पोटचा गोळा, तुमचं कुंकू, सुवासिनीचं कुंकू, अर्थातच माझा शिवा काशीद भेटायला येणार आहे. अंघोळ करा, कुंकू लावा, हळद लावा, तुळशीची मनोभावे पूजा करा, पंचारती घ्या, तयार व्हा. आजचा दिवस आहे. राज हो 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 म्हणता आले असतील वेशीमध्ये. आले वेशीमध्ये ते राज. आल्याबरोबर ओवाळणी करायला ताट पुढं पंचारतीचं घेऊन आलेले आहे. सुनबाईने पुढे पदर पसरून असं ओवाळायला तयार केले. राज दिसतात फक्त दारामध्ये, पण माझा जीवन साथी कधी मिळेल हो? मिलिटरी मधले सैनिक जसे सीमेवरचे शत्रू मारतात ना, तसा वारकरी संप्रदायातला हरिभक्ती परायण कीर्तनकार माणसातल्या मनातले पिसाट विचार मारण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून कुठल्याच कीर्तनकाराला मायबापा हो नाव कधीच ठेवू नका. ही जीभ आपली आहे. बोलता आलं ना, काहीही कुणावरती खेद करू नका. करता आलं तर चांगलं करा, पण वाईट कधी करू नका. पुढच्याचा पाऊल कधी खेचण्याचा प्रयत्न करू नका. आणि म्हणून त्या कीर्तनाच्या रूपातून मला या मागणी पर अभंगातून तसंच सांगायचंय. राजा तुम्ही आलत, सुनबाई नका ववाळो तुम्ही, सरका बाजूला, सरका बाजूला. मासाहेब कसं काय हो तुम्ही ओळखलं? राजांचं ब्रीद आपल्या मुखातून आलं. आई कसं ओळखलं तुम्ही? अरे या रयतेच्या राजाला मी ओळखते. तळहाताचा पाळणा, नेत्राचा दिवा, 9 महिने 9 दिवस ज्या या बाळाला, या गोळ्याला माझ्या पोटात वाढविलं, त्या बाळाचे संस्कार मला माहित नसल राज?
सांगा ना तुम्ही. अहो जन्माला आला तेव्हापासून ओळखते मी. स्वराज्यासाठी जेव्हा धाडला तेव्हा तुमच्या बरोबर. मी कधीच अपेक्षा केली नाही आज भेटायला ये बाळ, मग भेटायला ये. पण आज मात्र माझा राजा दिसतो, परंतु त्या ठिकाणी बाळ दिसत नाही. हुबेहूब दिसणारा माझा शिवा काशीत जर असताना राज, अहो वेशी पासूनच बेंडबाजा, तासे, नगारे, चौघडे सर्व ढोल बडवत आला असता. माझं राज आलं, माझं राज आलं, माझं राज आलं, माझं राज आलं. किती आनंद झाला असता. पण आज दिसत नाही तो. कुठे गेलाय माझा बाळ? ही दुनिया सोडून गेलाय. घेऊन प्रेम जातू जा वेगळ्या जगात. वेगळ्या जगात गेला माझा शिवा बाळ. राजा हातामध्ये असणार सोने चांदीचा खलिता घेऊन त्या ठिकाणी मासाहेबांच्या समोर आले. चांदीच्या ताटातलं, आई साहेब हा घ्या खजिना तुम्हाला. राजा तुम्ही काय देताय? मी काय मागते? वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. तसाच तर माझ्या बाळाला तुमच्या साम्राज्यात रयतेच्या संरक्षणासाठी पाठवलं असतं का? रयतेच्या राजाच्या तोंडातून हे वाक्य मुळात शोभत नाही राजा. अहो तो माझा बाळ यायचा ना दसरा, दिवाळी, होळी, गुढीपाडवा एवढंच नव्हे तर बैल पोळ्याची आवड होती माझ्या शिवाला. जीवाचं काळीज होतं माझं ते. पुरणपोळी खूप आवडायची त्याला आणि पुरणपोळीचा घास लक्ष्मी पूजनच्या दिवशी गोमातेला आनंदाने भरवायचा. एवढंच नव्हे तर सर्जा राजाला बैल जोडीला तो घास भरवायचा. राजा एवढंच नव्हे तर लहानाचा तो बाळ पुन्हा एकदा मोठा झाला तरी माझ्यासाठी लेकरू होतं. आभाळा एवढं लेकरू माझ्या मांडीवर बसायचं राज. आणि पुरणपोळीचा घास माझ्या मुखात भरवायचं. याच्यापेक्षा आईचं नातं किती मोठं असावं. नको मला ते दुसरं काही. राजा मी काय मागते तुमच्याकडं आणि तुम्ही काय देताय मला? एवढा मोठा राजा ढसा ढसा रडू लागला. ओक्सा बोक्षी आईच्या गळ्यात पडून रयतेच्या राजातले डोळे पाणावले. रडणारा राजा धाय मोकलून हंबरडा फोडत होता. आई माझ्या धर्मवेड्या शंभू राजाला जेव्हा औरंगजेबाने हडा मासाच्या चिंध्या मिंध्या करून ठार केलं, रक्ताचे पाट ओघळले, त्याही वेळेला माझा राजा एवढा रडला नसता. एवढा दुसऱ्याच्या लेकरासाठी आणि दुसऱ्याच्या आईसाठी रडला. पण आईची मागणी होती राज मग काय करू? व्हाल तुम्ही माझं बाळ. येणार तुम्ही बैल पोळ्याला माझ्या सर्जा राजाच्या मुखामध्ये पुरणपोळीचा घास भरवायला. होणार तुम्ही चिमुकला बाळ माझ्या मांडीवर बसून चिमुकल्या हाताने हे आसू असलेलं मुख. बरच दिवस झाले पण मी पुरणपोळीचा घास खाला नाही राजा. होशील तू माझं बाळ शिवा काशीद. जन्माला आलेला बाळ शिवा काशीद होता आणि मरताना छत्रपती शिवाजी राजा होता. याचा मला सार्थ अभिमान आहे राज. आणि म्हणून होसाल तुम्ही बाळ. दिसता हुबेहूब. केली मागणी तुम्ही माझ्या बाळाला म्हणून धाडलं तुमच्या साम्राज्याला. आज मागणी करते मी तुम्हाला, या तुम्ही माझ्या पोटाला. आणि आला तर रक्षण द्या ना मला एकदा तरी सर्व या रयतेला. म्हणून प्रणिपात करते राज. आसुसलेच्या डोळ्याचा राज. बांधल्या तळ्याचा फुटला से पाठ. बांधल्या तळ्याचा फुटला से पाठ. ओघवारा वाटा निरता
रडता तुम्ही? लेकरू आहात? शांत व्हा बाळा, मी जिवंत आहे, तुमची माता. रडू नका. आसुसलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे बघा. मायेचा पदर तुमच्या पाठीशी मी घालणारी आई आहे. माझच तुम्ही लेकरू आहात. येत जा आई, येत जाईल मी तुझं लेकरू म्हणून. काही जरी असलं ना तर रयतेच्या संरक्षणासाठी एक दिवस तरी मी येणार, मायेचा घास तुला भरवायला. आणि म्हणून असणारा वास एवढंच काय, तर मला या संत सज्जनांचा वास, अभंगाचं दुसरं चरण. वास देई पंढरीचा, 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 वास देई पंढरीचा. सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा, वास देई पंढरीचा, वास देई पंढरीचा. सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा, वास देई पंढरीचा, वास देई पंढरीचा. परमात्म्याचा सुखाचा वास चंदनासारखा माणसाला असतो रे. जळणारा देह हा निवांत असला तरी तसा नसतो. आपलं मात्र आंबट तोंड आणि लांबट चेहरा करून जीवनाचा खटारा रेरे करीत ओढण्याची मानव जातीला सवय असते. कस काय चाललं आता, काय सांगायचं बाई, ते सुनबाईनं मला असं केलं आणि त्या मुलाने मला बाजूला काढलं. म्हातारपणी तुकडा मिळावा पण तुकडा काही नीट मिळत नाही. अहो तुम्हाला खुशाली विचारली, तुम्ही रामायण महाभारत कशाला सांगता? बंगालची फाळणी 1906 झाली आणि या कलियुगामध्ये तुम्ही अवतार धारण करून ते करू नका. भुके मरेगा फिर अक्कड नाही छोडेगा. तुम्ही ज्या वेळेला तुमचा कॉन्फिडन्स लूज करता त्यावेळेला जग तुमचा फायदा घेतो, फायदा. डोळ्यात पाणी कधी आणायचं नाही. गुलाबाचं फुल काट्यात असतं माई बापा हो, पण जगाला ते आनंद दाखवतं. जन्माला येताना पुष्प आणि मरताना हे सुद्धा पुष्पच असतं. त्याचा रंग जर पाहिला तर प्रेमाचं प्रतीक लाल, बहीण भावंडांचं प्रतीक पिवळ्या रंगाचं. सोज्वळ वारकरी संप्रदायाचा पंथ हा जो आहे ना, अरे पहा या बळीराजांच्या मुखाकडे. कंबरड मोडलं तरी सुद्धा चेहऱ्यावरती हसू असणारा जर कितीही असेल तर माझा बळीराजा आहे. आणि जगात कितीही पिकवा तरी सुद्धा या जगात कमी पडण्यासारखं काय जर असेल तर कमरेचा कसा आणि शेतातला पसा. पसाभर सुद्धा शेतातला आणलं तर आपल्याला कधीच त्या ठिकाणी त्याची जाणीव नसते माय बापा हो. वारकरी संप्रदाय चंद्र सूर्य तारे जोपर्यंत पृथ्वी तलावर आहेत तोपर्यंत अजरामर या ठिकाणी राहणार आहे.
जन्म हो का भलते याती, कदा न चुको हरी भक्ती. वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासाचा. माझे प्रभू श्री रामचंद्र, उद्या रामनवमी आहे. मी तर म्हणतो अशी रामनवमी ना बड्डे जसे माणसाचे साजरे होतात, माझं तर त्याच्याबद्दल मतच नाहीये. जन्माला आल्याबद्दल परदेशी संस्कृती आपण साजरे करणारे, केकचे तुकडे करून अंगाला जिथे जागा मिळेल तिथे फासकटल्याने माणसाचं जर आयुष्य वाढणार असेल तर माझ्यासारख्या अगरबत्ती पैलवानाची ताकद तर केवढी मोठी झाली असती. पण हसण्यासारखंही आहे. या संपूर्ण जगताचा विचार करत असताना कोणत्याही जन्मात कोणत्याही कुळात माणसाने जन्माला येऊ द्या, माणसातला माणूस शोधण्याची ताकद आपल्यात जर असेल तर ती फक्त वारकरी संप्रदायामध्ये आहे. आणि वारकरी संप्रदाय तो आपल्या महात्म्याचं वर्णन आपल्याला निश्चितच करून देणारा असतो. तो भाविक भक्त असतो. म्हणून उदात्तांत करणारी सेवा त्या ठिकाणी करायची. विठ्ठल 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 हॅलो. प्रभू श्री रामचंद्र वनवासामध्ये होते. धाकटा भ्राता लक्ष्मण साथीला साथ देऊन होता. ज्या वेळेला वनवासाला पाठवायची वेळ आली त्यावेळेला कौशल्या मातेला काहीच माहिती नव्हतं. प्रभू श्रीरामा, तुझ्यासाठी सुंदर हार मी माळलेला आहे, पण पहा ना, आईचं मन समजूत काढण्यासाठी प्रभू श्री रामचंद्र काय म्हणतात आपल्या कौशल्या मातेला, आई अग माझे बाबा आणि तुमचं कुंकू राजा दशरथांनी काय सांगितलं माहित आहे? एकाएकी दुःख सांगायचं नाही. अहो हे छोटस साम्राज्य आहे. सांगा तुम्ही, अयोध्या हे छोटं आहे. मग ह्या छोट्या साम्राज्यामध्ये सगळ्यात छोटा माझा जो धाकटा भाऊ आहे ना, भरताला राजगादी द्यायचं ठरलंय. आणि वनवास हे खूप मोठं क्षेत्र आहे. या ब्रह्मांडाच्या नायका एवढं मोठं असणारं हे क्षेत्र आहे. आई, म्हणून मोठा वाटा माझा आहे. म्हणून मला वनवासामध्ये पिताश्रींनी धाडले आणि आनंदाने जाणं काम आहे. मी परत येणार आहे या छोट्या भरताच्या सहवासासाठी. भरताने खडवा मात्र, पादुका मात्र त्या सिंहासनावर ठेवल्या, पण स्पर्शही केला नसता. भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, पण या शेतीच्या बांधावरून भावा भावांची डोकी मात्र फुटल्याशिवाय राहत नाही. हे कलियुगाचं वैशिष्ट्य आहे. अहो, ज्या कलियुगामध्ये भावात भाऊ नाही आणि गावात गाऊ नाही, पण असं करण्यात काहीच अर्थ नाही. पुन्हा सर्व एक व्हा. आयुष्यामध्ये गुण्या गोविंदाने जगायला शिका. वनवासामध्ये असणारे प्रभू श्री रामचंद्र होते. साथीला मात्र त्यांच्या असणारा भ्राता लक्ष्मण होता. रघुनंदना, अहो कुठे चालले झपझप? चल चल लक्ष्मणा, आपल्याला जायचंय. कुठे जायचंय? चल, तुला जायचंय. तुला सुद्धा मी घेऊन जातो जेथे माझा भक्त माझी रात्रंदिवस सेवा करण्यासाठी आतुर झालाय. तुझं दर्शन दे मला असं म्हणतो आहे ना, असा मला माझा भक्त शोधायचा आहे. चल, तुला दाखवतो आज माझा भक्त कोण आहे तो. रस्त्यामध्ये असणारे संपूर्ण ऋषी मुनी होते. रघुनंदना, अहो या तुम्ही आश्रमामध्ये माझ्या, एकदा तरी भेट द्या. त्यांच्या असणाऱ्या जटा जमिनीवरती लोटांगण घालत होत्या. नखाच्या चुंबळी झाल्या होत्या ऋषी मुनींच्या. पण रघुनंदना, प्रभू श्री रामचंद्र, एकदा तरी भेट द्या आम्हाला. अहो या तुम्ही आमच्या आश्रमामध्ये. काहीच न बोलता प्रभू श्री रामचंद्र झप झप मावळतीला सूर्य चालला होता.
आणि त्या झपझप दिशेने लक्ष्मण सुद्धा चाललेले होते. जाता जाता पाहिलं आश्रमामध्ये त्या ठिकाणी असणारी शबरी माता मात्र वनवासामध्ये नव्हे तर जंगलामध्ये अखंड वनवास भोगत होती. ती प्रभू श्री रामचंद्रांना जेवढा वनवास होता अखंड आयुष्य त्याच्या चिंतनामध्ये 14 वर्ष आणि 1400 वर्ष जगणारे चांगले होते. येथे 1 शून्य कमी करायचा, दुसराही शून्य कमी करायचा. फक्त 14 वर्षाचा वनवास. 14 वर्ष शबरी प्रभू श्री रामचंद्रांची त्या अभयारण्यामध्ये वाट पाहत होती. सडा रांगोळी टाकलेली असायची. दररोज त्या ठिकाणी फुलांचा सडा असायचा. रांगोळी करायची. माझे श्री रामचंद्र आता तरी येतील, मग तरी येतील. मातंग ऋषीच्या सांगण्यावरून ती फक्त वेडी पिशी झाली होती. आश्रमात या कधी रे येशील रामा रघुनंदना, मीन अहिल्या शापित नारी, मीन जानकी राजकुमारी, तुझ्या पदांचे अखंड चिंतन, तुझ्या पदांचे अखंड चिंतन ही माझी साधना. राम रघुनंदना नंदना, राम रघुनंदना. आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील ही माझी साधना. राम रघुनंदना, राम रघुनंदना. प्रभू श्री रामा, अरे ही वेडी शबरी माता आहे. भगवंता इतक्या लवकर आलास तू? अगं शबरी, काय देवा लवकर आला म्हणतोस? होय देवा, एवढ्या लवकर भेटायला आलास? आई, तू माझी भक्ती नाहीस ग. एवढी म्हातारी शबरी, पाठीचा मणका वळलेला ताटकन सरळ झाला, हातातली काठी गळून पडली आणि पुन्हा 16 वर्षाची माझी शबरी माता झाली. एवढं असणार साम्राज्य, ताकदीचं वैभव त्याच्यामध्ये कधी आलं ते तिला देखील कळालं नाही. एवढी प्रभू श्री रामचंद्रांच्या आणि संपूर्ण परमेश्वराच्या नावात ताकद आहे. आणि तेच नाही तर एवढ्यापणे असणार प्रेम भक्तीसाठी, भाव भक्तीसाठी आणि यात असणाऱ्या सदैव जाणीवेसाठी आपल्याला महत्व दिसून देतंय. विठ्ठल विठ्ठल ऐका महिमा आवडीचे, बोरे खाय भिल्लिनेचे, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. अहो, कुणाला दुष्काळ कसा पडतो? आपण सरकारकडे काय मागणी करतो आणि देवाकडे मागणी काय केलेली आहे भक्तांनी? हे साम्राज्य किती महत्वाचं आहे. आणि हेच साम्राज्य आपल्याला प्रभू श्री रामचंद्रांनी आपला धाकटा भ्राता लक्ष्मणाला सांगितलेला आहे. शबरी मातेने काय केलेलं आहे? अतिथी देवो भव, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. अहो, साधू संत जर घराला आले, जर आपण दसरा दिवाळी मानत असेल आणि अतिथी म्हणजे पाहुण्याला जर आपण देवासारखी वागणूक देत असेल, तर प्रत्यक्षात आपल्या पर्णकुटीमध्ये अभयारण्यामध्ये प्रभू श्री रामचंद्र देव जर भेटायला आला तर त्याला आपण काय म्हटलं पाहिजे? प्रभू श्री रामचंद्रा, अरे भूकच गेली माझी सगळी रे,
पण चल माझ्या अभयारण्यातून, माझ्या बगीच्यातून, माझ्या बगीच्यातून तुला मी बोरे आणते. प्रभू श्री रामचंद्रांना शबरी माता बोरे तोडून आणायला गेलेले आहेत. प्रभू श्री रामचंद्रा, देवा बसा, माठातलं पाणी तुम्हाला देते आणि ते पाणी पिल्यानंतर, प्राशन केल्यानंतर आता माझी बोरे जी आहेत ती तुम्ही सेवन करून जाल. हे भोळ्या भाविकतेचं नातं मला कळत आहे. म्हणून त्या ठिकाणी असणारी शबरी माता भरभर 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 वनामध्ये गेलेली आहे. टोपली हातामध्ये घेतलेली आहे. बोरे तिला पाहिलेली आहेत. एका डोळ्यामध्ये हसून दुसऱ्या डोळ्यामध्ये हसू. माझे श्री रामचंद्र आले, माझे श्री रामचंद्र आले, प्रभू आले. देवा रघुनंदना, प्रभू श्री रामचंद्रा, जय श्रीराम, जय श्रीराम. देवा प्रत्येक असणार बोराला हात लावायची, देवा परमेश्वराचं चिंतन करायची. आंबट गोड सुद्धा ते बोर गोड व्हायचं. त्यातल्या त्यात जे आंबट असतं, पाची बोट सारखी नाहीत. 4 माणसामध्ये एखादा तरी असतोच नासाड्या. कांद्याची आरण लावली तरी त्याच्यात एक सडका असतो, पण 4 दिवस त्याच्याकडे दुर्लक्ष केलं ना, घाण येते, घाण, वास, दुर्गंध येतो. तसंच माणसामध्ये असतं. माणसातला माणूस जपायचा असेल तर 4 लोकांमध्ये येऊन बसण्या उठण्याचं काम करणारा वारकरी संप्रदाय आहे. सोज्वळतेचं नातं निर्माण करणारा वारकरी संप्रदाय आहे. ज्याला आईची भक्ती शिकवायची असेल त्याला प्रभू श्री रामचंद्रांच्या कौशल्याच्या मायेची झालर कधी पांघरून घातल्याशिवाय राहणार नाही. अरे एवढंच नाही तर त्या ठिकाणी असणारं चिंतन संपूर्ण घेतलेलं आहे आणि ती उष्टी बोरे सुद्धा खालेली आहेत. उष्टी बोरे ज्या वेळेला खालेले आहेत त्या वेळेला मात्र प्रभू श्री रामचंद्र आपल्या छोट्या भ्राताकडे पाहतात. हे लक्ष्मणा, रघुनंदना, प्रभू श्री रामा, काय अरे खा ना ही बोरे. ग्रंथामध्ये, पुराणामध्ये लिखाण आहे, ती बोरे तुम्ही सुद्धा खाली नसती आणि गिरी महाराजांनी तर नसतीच खाली. का खाली नसती? कारण असं लिखित आहे, शबरी माता आंघोळ कधीच करत नव्हती, दात कधीच घासत नव्हती. आता आपल्याकडे नमुन्या नमुन्याचे असणारे टूथपेस्ट आहेत. फरक नाही पडला. जाहिरातीमध्ये आपण पाहतो, मला तेच त्याचं वैशिष्ट्य कळत नाही. मोती साबण इतर वेळेला वर्षभर कुठं झोपलेला असतो, पण दिवाळी आली, उठा 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 उठा, अभ्यंग स्नानाची वेळ झाली आणि उघड नागड पोरग येतं आणि टॉक 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 करतो मोती साबणाने. मी एक वेळेला आंघोळ करून पाहिली, पण माझ्या अंगाचा ढेकणासारखा वास यायला लागला. सुगंध कसा असावा? नजर माणसाची कसा आहे, चष्मा बदला नजर बदलेल, किनारा बदला आपली हौस मौस बदलेल. म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन जर बदलला ना तर प्रत्येक माणसात नाही तर माझ्या संत श्रेष्ठ नामदेव महाराजांसारखा दगडात सुद्धा देव दिसेल. एवढं साम्राज्य तुम्हाला आहे. तुम्ही तर घरामध्ये असणारी माणसं आहेत. माणूस कुणालाही म्हणत नाही. सर्व प्राणी मात्रामध्ये असणारा मानव प्राणी हा बुद्धिमान प्राणी समजलाय. ब्रह्मदेवाने जरा जास्त वेळ खर्च करून याच्याकडे लक्ष दिले, म्हणून याला आयुष्य सुद्धा जास्त दिलेलं आहे. मग त्याचा आपण संगोपांग विचार करायला नको का? एवढं मोठं वैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी महत्वाचं आहे. हेच वैशिष्ट्य जेव्हा आपण पाहतोय त्याचं सामर्थ्य आपल्याला महत्वाचं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो भक्त प्रल्हाद, अहो एवढंच नव्हे तर भक्त प्रल्हादांनी फक्त आपलं आयुष्य त्या ठिकाणी निर्माण करण्यासाठी जेव्हा आपला पिता श्री हिरण्यकश्यपूर फक्त नाव घेत होता, नारायण नावाचा उद्धार त्या ठिकाणी आवडत नव्हता, म्हणून लात मारली त्या खांबाला आणि त्या खांबामधून नारायण बाहेर निघाले. दुर्जन जुलाता बरी खबरी, दुर्जन जुलाता बरी
तो जल तुला मारे बाबा रे मारी बाबा भक्त प्रल्हादा, अरे देवाचं सांत्वन करण्यासाठी नारायण नावाचा तू त्या ठिकाणी आलेला आहे, म्हणून तू विनाश करणारा नारायण त्या ठिकाणी आहे. एवढंच काय तर आपल्याला त्या ठिकाणी असणारा भक्तांच्या पद्धतीप्रमाणे आपल्याला सहवास असला पाहिजे, आणि तो सहवास आपल्याला अभंगाचं 3ऱ्या चरणामध्ये जन्म हो का बलते याती जन्म हो का बलते जन्म हो का बलते यात्री जन्म हो का बलते जन्म हो का बलते जन्म हो का बलते जन्म हो का बलते कधी न तुको हरिभक्ती कधी न तुको हरि भक्ति वासदे पंढरीता वासदे पंढरीता कधी चुकना हरि कधी न तुको हरि भक्ति वासदे जन्म हो का भलते याते कदा न चुको हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा कावी निघालोसे भूतळे समुद्रे ही महाजळी ही पासूची ढिकोळी विरेची ना म्या बोलिता वेदू बोले म्या चालिता सूर्य चाले म्या हालिता प्राणो हाले जो जगाची चालितो. अरे देवाचं रूप तुम्ही त्या ठिकाणी विसरू नका. हे विसरण्याचं रूप त्या ठिकाणी आपल्याला कधीच महत्वाचं त्या ठिकाणी आपण जर धरलं ना तर कारे नाठवीसी कृपाळू देवासी कारे नाठवीसी कृपाळू देवासी कारे नाठवीसी कृपाळू देवासी कारे नाठवीसी कृपाळू देवासी. या कृपाळू देवाला आपल्याला सांभाळण्यासाठी महत्वाचं आहे, आणि म्हणूनच आपल्याला सर्वांनी त्या ठिकाणी एकदा प्रेमाने भक्तिभावाने सर्वांनी हात वर करा. महाराष्ट्राला कळालं पाहिजे की आपल्या मोहितेवाडीमध्ये मोहित करून टाकणारा आवाज कसला त्या ठिकाणी आहे. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा 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 माझा
माझा मी विठ्ठलाचा गोपाळ कुमार गोपाळ कुमारी गोपार कुमार गोपार कुमार हरे विठोबार जय विठोबार कुमार जय जय विठोबार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार गोपार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार हरि विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. एवढंच नाही तर परमेश्वराचं चिंतन आपल्याला सांगितलेलं आहे आणि म्हणून तेवढ्यावर कधी भागलेलं नाहीये. पहा, अरे प्रभू श्री रामचंद्राला ज्या वेळेला असणाऱ्या छोट्या भावाने लक्ष्मणाने राजगादीवर पाहिलं, देवा अहो उद्या तुमचं त्या ठिकाणी स्वयंवर आहे, अखंड सेवा मला करायला मिळणार नाही देवा, आजची जागा उद्या सीतामाई घेणार आहे. म्हणून भावाच्या भक्तीसाठी रघुनंदनाच्या भक्तीसाठी वेडापिसा होणारा तो फक्त लक्ष्मणासारखा भाऊच असू शकतो. एवढंच नाही तर फक्त ज्या असणाऱ्या गौतम ऋषीची पत्नी अहिल्या शापित झाली आणि चरण स्पर्श माझ्या प्रभूचा झाला, पाय लागला, दगडाला पाय लागला आणि त्याचं पुन्हा असणारं स्त्रीचं रूप झालेलं आहे. म्हणून त्या असणाऱ्या म्हणजेच भीमा नदीच्या तीरावरती ह्या पंढरपूर विठ्ठलाचं चंद्रभागेचं रूप आपल्याला आहे. एवढी पायाची ताकद त्याच्यामध्ये आहे. नामाचं चिंतन महत्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या वेळेला औरंगजेबाने भर कीर्तनामध्ये गाठलेलं होतं, त्यावेळेला माझ्या संत शिरोमणी हृदय सम्राट 375 वर्ष या वर्षी झालेले आहेत. त्याला शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष, अर्थातच त्याला वैकुंठ गमनचा सोहळा असणाऱ्या भंडारा डोंगर आणि देहू निवासीमध्ये साजरा झाला. त्या ठिकाणी असणारं तुकारामांचा कीर्तनामध्ये अक्षरशः छत्रपती राजाला वाचवलं. भंडारा डोंगरावरती गेले, खजिना घेतला. महाराज तुम्हाला खजिना घ्या, सोने चांदी आम्हा मूर्तिके समान, मातीचं सोनं त्या ठिकाणी आम्हाला आयुष्यभर नाहीये. म्हणून त्या ठिकाणी डोंगरच संपूर्ण सोन्याचा झाला आणि संपूर्ण पक्वानाच्या पंक्ती झाल्या. अरे तू किती देणार छटाकात पाव, पण हा संपूर्ण भंडारा डोंगर मी अखंड सोन्याचा करील. म्हणून तो वास आपल्याला त्या ठिकाणी महत्वाचा आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हा विठ्ठल जय. चाल 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 एक चाल घ्या. नाम म्हणे कमळापती, 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 नाम म्हणे कमळापती. हेची देवा पुढता पुढते, हेची देवा पुढता पुढते, वासुदेवी पंढरीचा, वासुदेवी पंढरीचा, हेची देई पुढते पुढते, हेची देई पुढते पुढते, वासुदेवी पंढरीचा, वासुदेवी पंढरीचा. सदा संग हरिदासांचा, सदा
संग हा ना हा ना आ आ सदा संग हरिदासा सदा संग हरिदासचा सदा संग हरिदासचा हरिदासा सदा संग हरिदास सदा संग हरिदासा सदा संग हरिदास पंढरी वासुदेव अखंड प्रणिपात वारकरी संप्रदायाचं नेतृत्व आणि ज्यांच्या अथक प्रयत्नामधून हे साकार झालेलं मोहितेवाडी, अर्थातच सगळ्यांची मनं ज्यांनी मोहित केलेली आहेत, जिंकलेली आहेत, असे आमचे आदरणीय महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अंदाज समितीचे माजी अध्यक्ष, आपल्या महाराष्ट्राचं भूषण, आपल्या तालुक्याचं अथक प्रयत्नाचं साकार झालेलं वैभव, अर्थातच कार्यसम्राट आमदार माननीय नामदार दिलीपांना मोहिते पाटील प्रणिपात करतो. त्यांच्या समवेत असणारे सर्व सरपंच, उपसरपंच, पाटील, पोलीस पाटील, युवा नेते, युवा कार्यकर्ते, कला, क्रीडा, व्यापार, पत्रकार, सहकार आणि ज्यांची आपल्याला भूल पडलेली आहे असे विशेष किलबिल परिवार, ज्यांची अथक थाप महाराष्ट्राच्या पलीकडे दुमदुमले असे मृदुंगाचार्य, आदरणीय गायनाचार्य, सर्व आळंदी संस्थेतील सर्वच असणारे अतिथीगण, माझ्या समेत असणारे माझे बॉडीगार्ड, अर्थातच सोबदार महाराज, विनेकरी महाराज, भानुदास दादा पोतले, हरिभक्तीपरायण मोहिते पाटील आणि ज्यांचं साकारलेलं प्रयत्न आहे ते संपूर्ण वैभव साम्राज्य, या हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे फिजिकल डायरेक्टर माननीय योगेश कुमार भानुदास मोहिते पाटील, सर्वच असणारे मोहिते पाटील परिवार, सर्वच असणारे क्षेत्रातील वारकरी संप्रदाय, सर्वांना एकदा प्रणिपात करतो आणि झालेली सेवा माझी मी विठ्ठल परमेश्वर चरणी अर्पण करतो, प्रणिपात करतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले कुरे वेडे वाकुडे अपराध महाराज नाही उच्चारिला रे कार्या समापराध महाराज तुम्ही तुका मरे जाने करा कपाय पही किंकरा महाराज तुम्ही सीत ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा मंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज. जय श्रीराम.